बोलू नका. मी तुमच्या 4 वेळेस पाया पडून सांगितलं नका बोलू ना. मला कोणा अपमान करा अजिबात आवडत नाही, पण तुम्ही नाविलाज करा. आता बरं का, 4 वेळेस तुमच्या पाया पडून सांगितलं बोलू नका. मागचे दादा जे पण असतील, कसं असताना कीर्तनाची मर्यादा आहे. 2 तास फक्त नियमाचं पालन करा. नंतर मी तुमचा बेस्ट फ्रेंड बनून जाईल. आपण बसून गप्पा मारू जे पण असेल. पण आता कीर्तनात नका बडबड करू दादा. आणि जर कीर्तनातून एखाद्याचं काही मतलब न कळत माझ्याकडनं बोललं गेलं, पहिल्या बाया दाख माहितल्या राहत ना, नवरा मारी बसे तरी रांदी ठेयत. काय झालं ते शूटिंग वाले ओ, ते शूटिंग म्हणजे ती शूटिंग अशीच आहे. तो भाऊ इतलान करता आले तुमनं गाव ना व्हिडिओ शे ना बठा महाराष्ट्रभर फिरी नाव म्हणजे तुमना गाव मग काय काय किडा पडणार दाय बी दिकी राय ना. कसं असतं सांगू का तुम्हाला, आपलं पोरग जर 4-5 वरीस मा बी बोलायला लागणार ना, नुसतं जेमतेम म्हणत ते पप्पा आमना बावड्या बोलायला लाग्या. दुसरा ना 1 वरीस ना जर बोलत ना तोत्रे बोलस रे तो राग नका दर्जात म्हणा. आज मना द्वेष करू नका. आज ना कीर्तनकार नाही तुमना पोरे आहे, तुमना भावी असं आहे का बहिणीसो. खरं सांगू का, पुरीस ना ज्या घटस्फोट होणार फार कत्यावर राहणार ना 70% मायासमुळेच होई राहणार. या मोबाईलच नाही इथला सत्यानाश करेल ना. या घटस्फोट चालू होई जात असो. पहिले मोबाईल होतात नाही, या म्हातारासना फार कत्याच येत नाही. वा, आमच्या महाराज लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर कीर्तनकार कितीही ज्ञानी असला त्याला संगत चांगली भेटल्याशिवाय कार्यक्रमात रंगत येत नाही, नाही का. हो, एकलं तंगलं सदा लंगड रास मनीषीन सपोर्ट सर्वांना पाहिजे तर खेळ जमस. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, भैया जीवनात आलाय ना तर तुझं पहिलं काम आहे की भगवंताला आपुलंसं कर. कारण जीवनात तुम्हाला सांगतो, जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण सक्सेस नाही. आणि असं कितीही जगलो तर त्या जगण्याला अर्थ सुद्धा नाहीये. कारण पुढे जाऊन महाराज उत्तरार्धामध्ये सांगतात ना, महाराज सांगतात ना, एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्यवसाना. हा माईक आहे ना, हा तुमच्या शेवटच्या टोकापर्यंत आवाज पोहोचवतोय. माझा आवाज एवढा नाही का शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल, पण आवाज पोहोचवतोय कोण? माईक. मग तो आवाज खरा आहे का हो? खरा आवाज तर इथपर्यंतच मर्यादित राहिला असता, पण खोटा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हा, ही एक सुविधा आहे म्हणून चांगला आहे. सुविधा आहे म्हणून ठीक आहे. पण काही खोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला खऱ्या वाटतात. आणि जे खरं आहे त्याला आपण खोटं ठरवून बसलोय. ज्या कामासाठी आलोय ते विसरलोय. आणि खोटं आपल्याला कसं फसवतो सांगू का तुम्हाला. खरं कळत नाही खोटं कसं फसवतो मी नेहमी एक विनोदात सांगतो. जुन्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेला आहे. एक पोरगाल बापने सांगा म्हणे, भाऊ बावड्या आपले पोर देकाल जाणं इथून साठे. बापने सांगते ना पोरले देकाल तून साठे पोर देकाल जाणं. शाहू भाऊ नसा काय ना विचार चालू येतो, कोण पाहिजे पॅन्ट मागू, कोण पाहिजे काय मागू, शर्ट कोणाला लिहू, चष्मा कोणाला लिहू. हो, विचार चालू आहे घेत बापनं सांगा. नंतर हाऊ भाऊने दिनभर विचार करत संध्याकाळी विचार मग झोपना. जसा झोपना दाबावर पोर बी दखाय गे, लगीन बी होई गेन, त्याला पोऱ्या बी होई घ्या सपन मा विचार माच. बाई त्या कोपराले मधमा पोरे हाऊ भाऊ आता ना कोपराले बाई सांगे ओ माय तो पोऱ्या ना हात दाबाय तर त्या सारखा ना. हाऊ भाऊ थोडा सरक ना, हो तो पोऱ्या ना हात दाबाय सारखा ना. आपो थोडा सरक ना, हो तो पोरी ना हात दाबाय तर त्या सारखा ना. हा इथला सरक ना दाबारते खाली पडणार, दोन्ही हात मोडले ना. आता मला सांगा, हात मोडात त्या खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी? असंच आपण खोट्याच्या नादात सत्यानाश करून घेतोय. विठ्ठल विठ्ठल. इथं विषय थांबत नाही. त्या भाऊन मस्त पाटा बिटा दिसणे, हात क्लिअर होय घ्या. हात क्लिअर व्हा. नंतर बाप म्हणे बावड्या चाल रे पोरदा खाले. बाप बी होता, भाऊ बी होता, मित्र बी होता, स्वतः नवरदेव पोरगा 4 जणे पोरदा खाल घ्या. 4 जणे पोरदे खाल घ्यात. पोरदे केली नाही. बापने विचार बावड्या पोरदे की का रे? हाऊ 1 बी नाही 2 बी नाही म्हणे. अहो बापले सरमाई राय ना होईन. मग बावले झाडा म्हणे बाई रे तून बावली विचार रे याला पोरपटणी का? बावू नका रे बावड्या पोरपटणी का रे? हाऊ 1 नाही 2 नाही
म्हणे अहो माल विचार मावसे मग मित्र सांगे होता मित्राला सांगे वरे तू मित्राला विचार म्हणे याला पोरपटणी का मित्र जोडे घ्या म्हणे कार बावड्या पोरपटणी का तो म्हणे मी पोरच दकी नाही मग तू आटे पोय खावाली येलो होता कार वो बानाट सुरत ना पोरत दे की नाही तू येल कसांसाठी होता पोर पाणी दे गई चहा दी गई पोय खावाई तो लोगून पोर देखी नाही म्हणे जे जाय ते बरंच आहे पोरणा बाप आपले जेवणले तांबड ना जेवण करशी तो मी इशारा करसो तो पोर देखली जो म्हणे हो आता जेवणले बसणार पोर ताटी निघ तरी अव देखत नाही पोर दुसऱ्यांदा दाळ भात लईश नाही म्हणे याने इशारा करा ए पावड्या पोरुणी देखील बरं रही पोर तर त्याने दाळ भात ठी राहिनी यान पोरणीकडे देख पोर एवढी सुंदर होती हा पोरणीसकडे देखायला लागली पोरवाडीशनी घर मागुशी गई तो पडदा पडी गे किचन रूम ना तरी याला असं वाटे पडदा थोडा उचकाल पाहिजे ना आखो देखी जावायला पाहिजे इथला देखी राहता पोर तर त्याने म्हणे मटणी भाजी लिशनी पोर मटणी भाजी कर राहिनी अहो पोरणीकडे इथला देखी राहता ना यान दाळ भात मा शिरा टाकीन कालाय राहता पोर हसत गरमा घुसणे त्या मैत्रिणी म्हणे का होती ती का बा अशी राहिली माय म्हणे आई उल गेलो वावर आई दाळ भात मग शिरा कालाय काय राहिलो म्हणे आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करत बसतो म्हणून फसगत चालली या विठ्ठल विठ्ठल संतांनी सांगितलं नियमाचं पालन केलं तर भगवंताच्या नजदीक जातं माणूस आणि संत सांगितल्याच्या नंतरच नजदीक जातो मगच भगवंताला आपलंसं करतो कारण संत शिकवत असताना एवढं प्रेमाने शिकवतात ना की सहज पटतं आणि कदाचित मी मोठा महात्मा नाहीये पण मला आहे ना साधं सोपं करून सांगायला आवडतं ही शिकवण संतांची आहे हो गाडगे बाबा कीर्तनातून काय श्लोक बोलायचे नाही गाडगे बाबा काय मोठा ओव्या गायत नाही गाडगे बाबा असं संवाद साधेत भाऊ लोकांना सांगायचे दादा तुम्ही जेवण करून आलात का लोक सांगत हो कसं काय चाललंय बरं आहे का इथून सुरुवात असायची पहिल्या कीर्तनकारांची हा नंतर मग जशी लेवल आहे तसं सांगत चालायचं नाही का सुरुवात जर मी तर माझ्या कीर्तनातून मला तरुण भाऊ जोडायचे असतील तर मी त्यांच्या मते कीर्तन करतो का जर ते कीर्तन त्याच ना मते वयनं तर ते आपले विचारतील त्यातले जर पटणारे दुसरी दाव त्या सांगतील तुना परमार्थ तुना पान ठेवू तुना टाळ तुना पकवाज अव तुले लक लागू मी घर चालू नको पहिले जर तुम्हाला समाज जोडायचा असेल तर त्यांच्या मते करावं लागेल जेव्हा त्यांना पटायला लागलं का मग आपले नियम सांगा बरोबर आहे ना जेव्हा त्यांचा आपल्या परमार्थावर देवावर प्रेम होईल तेव्हा त्यांना आपले नियम पटवा नंतरपर्यंत दाखला पोऱ्या कोणता बापले असं वाटस गदड बनाना आवश्यक का कोणता बापले पण पोऱ्याला केवाळान करता बट भाऊ पप्पा तू गोळा बन भो मी तून पाठवर बट चुबो कितला कथा केलं ना गोळा बनना जे आपले जर पोऱ्याला खुश ठेवणं ते गोडं बनणं पडत गोडं बनायला हाऊस नाही रास तसं पोरे जोडणं होते ते आपले गोडं बनणं आहे विठ्ठल विठ्ठल आणि संतांचं बोलणं गोड आहे काही काही लोकांना कळल्याच्या नंतर जवळ जातात जसं की किती गोड बोलतात सांगू का तुम्हाला माझे माऊली ज्ञानोबा राय सांगतात सात चनी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड एवढं गोड करून सांगतात म्हणून तर संत हो आणि म्हणून तर आपण जवळ जातो जसं की संतांचा उपदेश ते सहज बोलतात त्याच्यात सुद्धा आपलं हित दडलेलं असतं क्या बात आहे महाराजांनी गोड प्रमाण घेतलं सहज बोलतात पण त्याच्यात आपलं हिताचं असतं नाही का आणि आपल्या हिताचं आपण समजून घेतलं तर आपण भगवंताच्या जवळ जातो कारण भगवंत एक सत्य बाकी सगळं मिथ्य आहे आमचे जुने कीर्तनकार परिचय देताना सांगत होते जर आपण शेतात जातो शेतात जाताना आपण शेदोरी बांधतो तुम्हाकडे काय म्हणतास ते बांधेल बाकरले न्यारी म्हणतास का हा म्हणजे सारखं जे बा जवळ जवळ माल कसं वाटणं आमना धोंडायच्याकडे वेगळं राहू बा भाषामा फरक नाही का 12 किलोमीटर 12 कोस अंतरवर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते तुम्हाकडनी भाषा आमनाकडनी भाषा मा बी फरक आहे थोडाफार
जरी आहे राहिनेत तरी पण काही काही प्रथा पद्धतीस मा चेंजिंग रास बदल रास. तुम्हाकडनी पद्धत वेगळी आमनाकडनी पद्धत वेगळी म्हणशील मी विचारिलेस. कारण आमनाकडनी पद्धत अशी माणसे मरेलो शिलगावतो तुम्हाकडे. हा मग जवळजवळ सारखंच आहे बुवा. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही, खोट्याच्या नादात लागलोय आपण. आपण भाकर बांधायचो, ज्याला न्यारी म्हणतास तुम्ही. न्यारी बांधा टाइमले भाकर किती बांधतास ताई? एक भाकर. काही काही हा 1.5 जण त्यांना बजेट प्रमाणे राहतो. म्हणजे एखादा जरी लागणे 1.5 ते 1.5 ते मन सारखा राह ना, त्याला 2-2.5 बी बांधीने तरी चालेल. खास कमी पण मग सांगे विलय असू म्हण काय. भाकर जरी 1 असेल किंवा 1.5 असेल किंवा 2 असेल, भाकरी 1 त्याच्यावर चटणी किती ठेवतास तुम्ही? 2.5 किलो. किती? 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच 2 चम्मच बरोबर आहे ना. मग याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माहितीये का? जसं भाकरी बांधतात ना, भाकरी बांधत असताना 1 भाकर असते आणि चटणी फक्त 1 चम्मच भर असते. तसंच परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना परमार्थ हा भाकरी सारखा झाला पाहिजे आणि चटणी इतकाच आपण संसार केला पाहिजे, म्हणजे झालो सक्सेस समजायचं. हो, नुसता फटाकडा फुटणार तरी दकीर आहे ना. कारभावन फटाकडा नाही फुटत तुम्हाकडे. नवीन नवीनच चित्र बी दकाल भेटत. विठ्ठल विठ्ठल संसार खोटा आहे, पण आपण खोट्याच्या नादात जास्त लागलोय. खरा तो भगवंत आहे, त्याचा विसर पाडलेला आहे तुम्ही लोकांनी. माझ्या सकट सगळ्यांना सांगायलो, आपण देवाचा विसर पडलाय. खरं तर खोट्याच्या नादात तुम्हाला सांगितलं की आपण पोरगा झालेला नाही तरी सुद्धा तो हात मोडता कस. बरोबर आहे ना. जर का नसलेला मुलगा हात मोडत असेल तर वयलवालास ना काय होईल. हा इथंही सांगेल भागवतामध्ये सुरुवातीला आहे ना गोकर्ण उपव्याख्यान येतं. बाबा तुम्हाला तर माहिती असेल महाराज मंडळींना, इथं सगळे वारकरी आहेत त्यांना माहिती असेल, पण तरी मला मोठा भाऊ मला सांगावं वाटतंय. हो, बऱ्याच लांबून लोक आलेत राव कीर्तनाला. हो, माझ्या देऊरवरनं माझे लाडके जीवाभावाचे असणारे आमचे मोठा भाऊ पण आलेले आहेत. बरेच लोक आलेले आहेत आमचे. हळूहळू सांगसू धीरे धीरे. मला गणच जणीचे सांगितले मध 10 मिनिटं व काय येईल मला म्हणे महाराज तुम्ही बोला मग थकी जा, चहा पाणी होई 10 मिनिटं तुम्ही आराम कर जात म्हणे, मग नंतर आको सुरू कर जात म्हणे. असं तुमले नाही समजणं. जोडे जे असले ऐकेले त्याला समजू घे. खोटा मुलगा जर का आपला हातपाय मोडत असेल तर खऱ्याची परिस्थिती काय असेल. पण आपण आहे ना खोट्याच्या नादातच जास्त फसलोय. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते, भूदेवा माऊली बाबा. आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या पोटी संतती नाही, दारात झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गायला वासरू होत नाही. ब्राह्मणाला वाटलं की मी एवढा अभागी आहे का, माझ्या पोटी संतती नाही, दारात झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गायला वासरू होत नाही. अरण्यात गेल्याच्या नंतर बस मला देह त्यागायचा, जीवच ठेवायचा आणि आत्महत्या करून मारायचं म्हणून आता एकांतमध्ये रडत होते. रडत असताना एक साधू महात्मा प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं एवढ्या अरण्यामध्ये रडणारं कोण असेल असं बघतायत. म्हणलं एवढ्या अरण्यामध्ये रडतंय कोण, तर जवळ येऊन बघतायत तर आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडत होते. रडणाऱ्या ब्राह्मणाजवळ आले साधू महात्मा. बाबा रडण्याचं काय कारण आहे सांगितलं. म्हणले मायापोटी संतती नाही, दारात झाडाला फळ नाही, गोठ्यात गायला वासरू होत नाही. तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय का? म्हणे हो. तुमले पोरगाने त्यामुळे रडरानात म्हणे ब्राह्मण दादा म्हणे. तुमले पोरगाने त्यामुळे रडरा म्हणे. अहो ज्याले 4 पोरे त्या बी रडायनात म्हणे. तुमले समज नाही म्हणणं. हा केला इशारा जाता तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडताय. ज्यांना 3-3, 4-4 मुलं आहेत ते पण रडतायत. मग नको त्याच्या नादात लागलोय ना आपण. जर का आपण त्यांच्या नादी लागलो नसतो, सुरुवातीपासूनच जर भगवंताला आपुलसं केलं असतं तर खोट्या संसारात नादात फसले नसतात. संसार करू नका असं आमचे संत सांगत नाही. संसारी असावे असोनी नसावे, नाही का. संसार करू नका असं सांगत नाही, पण किती करावं त्याला लिमिट ठेवायचे. परमार्थ किती करावं त्याला लिमिट ठेवायचे आणि जितका वेळ देता येईल तितका वेळ आपण परमार्थामध्ये घातला पाहिजे, असं आपल्या संतांची शिकवण आहे. मग आता झाले 10:30. तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 8:30. टायमिंग पूर्ण झालेला आहे. 2-5 मिनिटं मी लेट झालेला आहे ते माझ्या लक्षात आहे. ते पण तुमचे 2-5 मिनिटं भरून काढेल, पण तुमचा ठरलेला टाइम पूर्ण झालेला आहे. काय करू, 5-10 मिनिटं बोलू का म्हणा कागदपत्र जमा करू.
तर भगवंताची प्राप्ती होते आणि त्यांच्यासोबत राहिल्याच्या नंतर परिवर्तन होतंच. फक्त आपण अंतःकरण शुद्ध करून त्यांना शरण गेलं पाहिजे, म्हणजे नक्कीच परिवर्तन होतं. मला नेहमी सांगायला आवडतं हे. काही दिसायला पांढरे शुभ्र असतात, आतून नसतात. जसं फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, कावडा असतो, बगडा असतो का, बगडा बाबा दिसायला एकदम पांढरा शुभ्र दिकस, बगडा दिकायला एकदम पांढरा दिकस, तो पाणी मा उभा रास ना तो एक पाय वर करीन उभा रास काका, म्हणजे त्या पाणी माना कीटक असले असं वाटत सावधी दव्या बरोबर दिकी राय ना भो, एक पायवर उभा शे अहो नक्कीच हरिद्वार ना साधू होईन बा. हा, ते कीटक विश्वास करलेतच, ते कीटक विश्वास करतात. एका पायावर उभा पांढरा शुभ्र दिसतोय म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. विश्वास करतात, हा कोणाचं वाईट करणार नाही. तो विश्वासात त्या कीटकांना घेतो आणि उचललेला पाय हरडूत त्यांच्या डोक्यावर देतो. मग असा काही दिकाल पांढरा शुभ्र राहतच पण आतून राहतच नाही. खरा वारकरी ना हा खरा माडकरी कधीच कोणाचा द्वेष करत नाही, आणि द्वेष करत असेल तर तो माडकरीच नाही. ही आपल्या गुरुजींची शिकवण आहे, ही आपल्याला वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि सांगू का तुम्हाला, ही मानसिकता आहे ना, म्हणजे 90% लोक सर्व सारखाच येतात, चांगला येतं बा, 1-2%, 10% सोडलेस मी, पण त्यासले म्हणा संदेश रास आडे बसेलच मग कोणी नसतील पण व्हिडिओ व्हायरल होस ना, गरबडी ऐकणार असले माहीत पडतात किडा पाडू नये बा असं. हा, कसं असतं सांगू का तुम्हाला, आपलं पोरग जर 4-5 वरीस मा बी बोलायला लागणार ना, नुसतं जेमतेम म्हणत ते पप्पा आमना बावड्या बोलायला लाग्या. दुसरा ना 1 वरीस ना जर बोलत ना, तोत्रे बोलस रे तो का रे, तू ना 5 वरीस ना घ्या तो बोलायला लाग गया तरी तू ना बोलायला लाग गया, आणि दुसरा ना वरीस ना नेमन म्हण राहा ना तरी तोत्र्या बोलाय ना. म्हणजे दुसऱ्याच्या लेकरांमध्ये पण आपली लेकरं बघा महाराज, कधीही तुम्हाला दुसरं वाईट दिसणार नाही. कारण बघायची दृष्टी चांगली राहिली का सृष्टी चांगली दिसते. हो, दृष्टीवर महत्व नाही का, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली, आणि दृष्टी चांगली असेल तर चांगल्या संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर जर दृष्टी चांगली भेटलीच, अर्थात भेटतेच, फक्त लेता यायला पाहिजे. कारण बाजारात विक्रीसाठी आहे ना, बाजारात विक्रीसाठी काजू बदामाला पण उभा आहे दुकान लावून. बाजारात विक्रीसाठी दुधाचे प्रकार असतील ना, ते विकणारा पण बसलेला आहे, आणि त्याच्याच बाजूला बियर बारचे दुकान पण आहे. तसं गुरु सगळं धरून बसलेत, घ्यायचं काय ते आपल्यावर असतं. ज्यांना घेता आलं ते बरोबर दुधाचा प्रकार घेतात नाही का, आणि ज्यासले नाही लेता उन्हा त्या काही बी उचलेले येतात. जसं की माऊली सांगतात ना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. हा बोलता हुशार लोक येत, माल नाही येतीस ना त्या ओव्या, माल येत नाही त्या मग तुमले बोलायला राहिनो विठ्ठल विठ्ठल. संत चांगले भेटले, गुरु चांगले भेटले ना तर भगवंताचा परिचय करून देतात, आणि भगवंताचा परिचय केल्याच्या नंतर ते सांगत असताना सांगतात, जसं व्यासजी सांगतात ना, हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आपल्याला जर संत चांगले भेटले, भगवंताचा परिचय करून देतात. देव आहे कसा, देव कसा आहे तो परिचय आपल्याला संत सांगतात. मग आपण देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर निरखून बघायचं, तो खरंच सच्चिदानंद आहे का. आता सच्चिदानंद म्हणजे काय, सच्चित आनंद यानं भरलेली जी मूर्ती आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाश आहे, तिन्ही तापांचा नाश करणारा तो भगवंत. अशा देवाला शरण जायला आपल्याला संत सांगतात, अशा देवाला शरण जायला संत सांगतात. हा, पण मला थोडं विनोदाची झालर लावून सांगायला आवडतं. काय वांधा नाही ना, बिंदात चाल देऊ ना, उभाटी नाकलू ना, गागर पाडू ना, बरे नाही बा मी ते निघी जासू, पण मग मना कार्यकर्ता असले मागे लोक बोटे टोचतील, त्याला बोलायली ना किळा पाळी घ्या बा असं नको आले, तसं काय कोण दिकत नाही आडे. हा ऐका, तुमचा आणि माझा जन्म हा कशासाठी आहे तुकोबाराय सांगतात. माझा जो जन्म आहे ना हा कशासाठी तुकोबाराय सांगतात. ऐका, हे घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया,
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. देवा, माझा जो जन्म आहे ना तो भगवंताच्या नामचिंतनासाठी म्हणतात, पण आपण संत आपल्याला जागवतात पण आपल्या लक्षात येत नाही, आपण तरी विसरलोय. आपण दिलेल्या वचनाला मोकतोय. खरं तर आपण आलोय ज्या कामासाठी ते काम चुकलोय. आपलं काम काय सांगू का तुम्हाला? एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, ज्या कामासाठी आलोय ते काम हुकलोय. म्हणून मी तुम्हाला दृष्टांत म्हणून एक विनोद म्हणून सांगेल, पण त्याच्यातून आपल्याला सिद्धांत पटवेल मी. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगितलं, काहोदनी तुम्ही रोज बाजाराला जाता, तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही या. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत. काय भाऊ सुरू कर दे ना राखो. बसून घ्या, बसून घ्या, बोलू नका. मी तुमच्या 4 वेळेस पाया पडून सांगितलं नका बोलू ना. मला कोणा अपमान करा ना अजिबात आवडत नाही, पण तुम्ही नाविलाज करा. आता बरं का, 4 वेळेस तुमच्या पाया पडून सांगितलं बोलू नका. मागचे दादा जे पण असतील, कसं असताना कीर्तनाची मर्यादा आहे. 2 तास फक्त नियमाचं पालन करा, नंतर मी तुमचा बेस्ट फ्रेंड बनून जाईल. आपण बसून गप्पा मारू जे पण असेल, पण आता कीर्तनात नका बडबड करू दादा. आणि जर कीर्तनातून एखाद्याचं काही मतलब न कळत माझ्याकडनं बोललं गेलं, जर अपमान झालाच, त्याला मी जबाबदार राहणार नाही. बरं हा नाही, ते बी एस ना आपले, ते बी एस देखूत ना पुढे. नाही मी असं का मी पहिलं मुळशे बुवा, कोणता डबा मग काय आपले माहीत नाही, काय वाय बा उपाध्या करा ना. एकदा न मला जर माहीत पडकेन कोणता डबा मग काय, मी सासूल वट्टावर चहा देत जासू. सुरुवात आहे आपली नाही का. बाईने नवऱ्याकडे हट्ट धरले. नवऱ्याला म्हणते काहोदनी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता. म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही ना. ती म्हणते काहो तुम्ही बाजार करू शकता, मी नाही का करू शकत. म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही, पण बाई काय ऐके नाही. हो, आणि तुम्हाला सांगतो बरं का, 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बोलू नका मायबाप. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट. जसं की नातूना तरी जर तुम्ही फिरायला निघ्यात, नुसतं धोतरी आणि बंडी घालायचे, खिसा नाही, 1 रुपया नाही तुम्हाला सांगे. आणि नातूने जर दुकान देखील सांग बाबा मल वेपरली देऊ, पिंट्या मा पण काहीच नाही, घर चाल रे नाही रे बोल ली दे, घर ते येतणार भाऊ नाही रे भो बाबा ली देस का नाही ते लोई पडू बर भो. म्हणजे तुम्हाला किसा रुपया नाही तरी तुमले ली दे नशेते. बरोबर आहे की नाही. बाल हाट. आता चला श्री हाट. या मायांनी जर ठरवलं कितलं का भारी वातावरण राहे ना, घर माही निघणार ना तुम्ही एकदम अशी खुशी मजा आले तर स्टँडवर त्यांनी चक्कर मारीश नाही. घर या बाईल सांगा हिमाल पाणी भर दे, लिहिल्या ना मग बापरे मी आता गोतोय ते गण भारी वातावरण आता काय बाधा होय ना भाऊ. तो सांग काय काय होई ना काय काय व्हावं असे माले काय कोणा फोन भिनून का मन वहिनी ना फोन येलो होता मग मन मायन तब्येत खराब शे मला आजच जाणशी. तुम्ही जर सांगत एक शेतीमा मजूर भेटी राहीन तर जेम ते मजूर भेटेल शे तेवढं कांदा काढले होते 2 दिवस नंतर चालणे जायचो. बाई सांगच नाही मला आजच जाणशे. एखादा माणूस राखसन मग 2-4 कानमा दिदेस तरी मन माय बुचडा वायस नाही एकच सांगत बाडाला पैसा दे द्या आणि तुमले देना बी पडतस. काय मत आहे बाबा तुम्हाला खरं आहे ना. बाबा मन राहणार आपला कोई नंबर लागे अवघडी. हा नाही काय यारकडे दाखवू नका मी नीच जे मी कोणी बिकडे दखीन सांगले. आणि खरं सांगतो या बाबासनं दखी गे बाबा या बसेलेत ना या टोपीवाला बाबा या बाबा लोकेसनं दखी गे इथलं दखी गे ना. या वावर माझा आहेत ना 1 तास पहिले बाईले वाटलायत मायले त्यासनी बाईले वा मी येस तव स्वयंपाक कर ठेव 1 तास पहिले वाटलाय तरी मन माय ना 1 तास मग स्वयंपाक करी ठे माय म्हणा मालकी जाईन मग नवराही जाईन रांदी ठेवणं पडीन रांदी बिठी ये आणि नवरा येवान पहिले जेवण ना पहिले खाट गादी बी टाकी ठे त्या उन्हात म्हणजे जेवण करतात झोपतीन. इथला तराडा होता पहिल्या बाईसले हो आणि एवढ्या नेममारा आहेत बिचाऱ्या आणि आतीने बहिणीसले.
हा ते मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलिमाची पेत फिरसने आहो भाऊ पोरेले झोका देत ओ भाऊ ओ आप्पा तू काय सत्यानाश करणार अरे ओ काका अवघडी राव भयान अवघड जायचं पहिलं एवढं नियमात होतं महाराज इथलं नियम होतं ना हो पहिला म्हातारा जर बाईना 2-4 कानमा बी दी देत ना तरी सुद्धा बाई घरमाच राहे आणि आको संध्याकाळले शिलगाव माय आको मारीन आको लवकर रांदेटी आते जर कधी नुसतं संताप बी कराय घ्या ना लगेच बापले फोन पप्पा हे मला घाण शिव्या देतात आणि आत्याना पोरे काय बोलतो तुला लाज नाही तुला अक्कल नाही इथलंच बोलतो तरी आत्याने बहीण सांगायच्या घाण शिव्या देतात लाज नाही वाटस मूर्ख नालायक या गाया होई घेताय तुमले तुन मायली चार तुन बाप तुन मायना कितला उद्धार करे असं पण आता बठ्याच गोष्टी भयान अवघड होई गे महाराज भयान काम जायचे पहिल्या बाया धाक माहितल्या राहत ना नवरा मारी बसे तरी रांदी ठेयत ओ काय झालं ते शूटिंग वाले ओ ते शूटिंग म्हणजे ती शूटिंग अशीच आहे तो भाऊ इतलान करता आले तुमनं गाव ना व्हिडिओ शे ना बठा महाराष्ट्रभर फिरी नाव म्हणजे तुमना गाव मग काय काय किडा पडा ताय बी दिकी राय ना तुमले असं वाटणार मी एकला आले असं अख्खा महाराष्ट्र मनसंख्येचे आले मी म्हणत राहायच्यात भाऊसून ठल विठल पहिलं काहीच राहील नाही शे या बाबा लोकेच ना इथलं दकी घे ना बाबा भरपूर दकी घे आत्याना पोरेच ना दकणार नाही पहिला म्हातारा 2 कानमा दी देत तरी सुद्धा बायको गरज राहे आत्याने पोरी लगेच फोन कर देते पप्पाले पप्पा तुमचे जावाई भांडण करतायत तुम्ही काही करा मला घ्यायला या लगेच बाप हजर लगेच लई जाय जर खरंच पोरले त्रास होते बापने जावाल बी पाहिजे आपण विरोध करणार नाही पण काही बापासने थोडा धीर बी धरलेला पाहिजे मायासने बी धीर धरायला पाहिजे भाऊ सत्यानाश कसामुळे वस माहिती आहे का माऊली बाबा या मोबाईलच उजी सत्यानाश करेल या मोबाईलच इथला सत्यानाश करेल ना या घटस्फोट चालू होई जात असो पहिले मोबाईल होतात नाही या म्हातारासना फारक त्याच येत नाही हा उलट त्याच नाही इथलं वजन होता ना एक म्हातारा 2-2 करली आपण 35 ना वय होती एक बेटी राहिनी नाही हाऊ सत्यानाश मोबाईल न्यूज करेल हो फोन केला की बाप लगेच हजर हो पहिले मोबाईल होता नाही ना बाबा कितला बी दांगडो आहेत मार काहीच नाही बाया घर मात्र आहेत का बर जर तता पोरले त्रास बी वय खरं तर ती पत्र लिखे ते कार्ड लिखे आणि ती चिठ्ठी अंतरदेशी जे पण असेल ती लिखे आणि ते तो संदेश 3 दिवस नंतर मायबापले पोचे ते लेटर 3 दिवस नंतर पोचे मग आता मायबापना बी कामधंदा चालेत त्या मायबाप तर लिखित बहीण आमना कामधंदा चालू आहे शेती ना असं कर मी तुन बापले ना 8 दिन मा 8 दिवस आवराय नका मग 8 दिन त्या जावाना कामधंदा आवराना लेटर येवाना 3 दिन जावाना 3 दिन 6 आणि 8 14 दिन मा अहो बाप जाय आता आंडरलेले वाले पिशवी ठीका पोर पाणीना ग्लास भरलंय आणि तता एवढी डबी बी लई पाणी दे ना का ती डबी दे पप्पा हा पहिले काय पप्पा होता नाही बा आप्पा तात्या अण्णा नाना आप्पा तुमना जवाइन काय मला कानमाना बनाय दिना तो बापले असं वाटे मी का बाई इज्जत घालालो नो बा म्हणजे 15 दिन मा लेवल बटी जाय ना बड्या गोष्टीच नाही वादविवादच मिटी जायत ना पण आता मोबाईल होई ना फोन करतात बाप हजर आणि खरं सांगू का बापच ना ठीक शे बा पण माया असून तुम्हाला पाय पडी सांगच राग नका दर्जात म्हणा आज मना द्वेष करू नका आज ना कीर्तनकार नाही तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भावी असं आहे का बहिणीसून खरं सांगू का पुरीच ना ज्या घटस्फोट होणार फार का त्यावर येणार ना 70% मायाचमुळेच होई राहणार दिनभर मग 3 दाव फोन करतील बहीण तू काय खाद का तुला कोण काय बोलणं कसं काय मग विचारा की संध्याकाळचे माठ टाकतील त्या तुले नको त्या कामेच मग डोकं घाला ना अरे आपण कन्यादान करतो नाही का कन्यादान करतो दान केलेल्या वस्तूवर आपला अजिबात अधिकार बाबा राहतो का अधिकार अजिबात नाही समजा आता मी येले माल जर तुम्ही ग्रामपंचायत दान कर दी नाही याना मागणं बी हलकर राहत नाही ना तुम्ही जरी एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली गाय जर दान केली ती गायने दूधनी पेमेंट लेवल तुम्ही जातस का दान केली गेली विषय संपला
तसं कन्यादान ही विधी आहे आपल्या लग्नामध्ये, नाही का? तुम्ही कन्यादान करता, दान केलेल्या वस्तूवर आपला अजिबात अधिकार राहत नाही. हा, तुम्ही जन्माला घातलंय, सुख दुःख विचारू शकतात, पण हे पण समजवायचं मायबापांनी, बेटा भांडाल भांड ठोकास तुन बाप बिगन कुटी काढे बिन माले मन जवळ एक दोन शब्द बोलस होई सैन करले. आज सांगा मग काय फरक पडणार ना? सुरुवात चांगलं वागाने आपला पाहिन करा ना. हो, आपला पाहिन वागाने सुरुवात करा. हा, मी कुठं होतो? बालहाट, स्त्रीहाट, स्त्रीचा हट्ट तिने ठरवलं ते आपल्याकडनं करूनच घेते. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा करावंच लागतं तिच्या मतानुसार. बालहाट, स्त्रीहाट, राहिला जोगहाट. साधूच्या पुढं आपल्याला हात टेकावा लागतो. जसं की तुमले माहिती आहे, आमनापेक्षा हाते कमी फिर राहणार. या बाबा लोकेशले जास्त अनुभव. पहिले त्या पेटीवाला साधू फिरत बाबा, त्या साधू फिरत ना तुम्हाला माहिती होतं, उन्हा म्हणजे 5-10 रुपया मागेनच भाऊ. मग एक भाऊ उच्चवटानं घर होता, तो साधू इरांता. साधूले देखील ना इथला जोर मा डोळ्यात आणि देखील याने म्हणा पण काहीच नाही मागायला पाहिजे बा असं. साधू डायरेक्ट देखता निघ जायला पाहिजे, इथला डोळ्यात आणि देखील बाबा. तो साधू दारमा उन्हा डोळ्यात आणि देखणारा काकांकडे देखील सांगे तो साधू, भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आत माल सांगा, याला दिलदार म्हणेल और याला नीज बनाल चालेल का ते? आप बहुत दिलदार हो भैया. मग आता याला थोडी स्माइल द्यावी लागली, हसावं लागलं. भैया पूरा ब्राह्मण पाड़ा गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है, बेटा मुझे चाय पिलाएगा? या ना बाबा. बाबा वर चढ़ नका चहा बनस तिथला मग बाबा सुरू कर देस, भैया तू बहुत दिलदार है, आप बहुत दिलदार हो भैया, पर तुझे तेरे ही लोग फसाते. ओ बाबा कर रे, ओ बाई आम नाजुजी वाय बरशेत. आणि लोक प्रत्येक मानवले असं वाटस माल कोणतरी फसाड राय ना. भले आपला का दुसरा वावर मा बांध राय ना, तरी आपल्या असं वाटस की मना वावरतो तर निघ राय ना. प्रत्येकनी मानसिकता आहे, बरोबर आहे ना? स्वतःच्या नजरेमधली घाण स्वतःला दिसतच नाही. स्वतः डोळ्यामानी घाण स्वतःला दिकस का? अजिबात नाही. दुसरं कोणतरी देखाडस आई चुकाय राय ना तुला. हो, आता अहो म्हणे हो बाबा खरंय, आको बाकीना लोक तिथलं बारी सांगतास ना. आमना सारखा होणार महाराज, काय सांगू तुमले, काय होय ना दादा, हो आमना गाव मा एक बायबार गावच नाही महाराज. असं का? अख्खं गाव पुरं नीच आहे महाराज. असं आहे का? मग तो बी ते नीचच होणार भाऊ. अख्खं गाव जर नीच येते, तू चांगला कस काय राहू शकस? बरोबर, गाव माझे ना तू बी ते. त्याला म्हणे भैया तू बहुत दिलदार दिखता है भैया, पर तुझे तेरे ही लोग फसाते. म्हणे अहो बाबा खरं आहे, आमना तुझी नेच तो म्हणे यासले फसाडाल टाइम लागे, या बहिणीले ते तर 2-4 हातला गहू पाठ देतं यास ना पाहिजे. इले फक्त इथलं सांगाल पाहिजे, ताई तुझी तब्येत अशी होते ना, तुझ्या पायाची माती उचलली, तुझे डोक्याचे केस घेतलेले, तुझ्या साडीचा पदर कापलेला. हा व माय मांगलदार साडी पडेल होती, तिनं बरं नको तिनेच काप होय हो माय. हा मना घर म्हणा किस्सा आहे. म्हणी भाऊ जाई खुर्चीवर बटली ना, 3 खुर्च्या एरायर मग आलेलो सुद्धा मोठा की, तरी मन भाऊ जाई मला सांग राहते. म्हणे महाराज म्हणता काय वहिनी? म्हणे साधू बाबा सांग राहता तुमले कोणीतरी करणी कर दिली वहिनी, 3 खुर्च्या मोठा क्या तुला कोण करणी करी म्हणता? 3 खुर्च्या मोठा केलवर. हा मग असं आडून दोडून सत्यानाश दिकस ना मस्त. तरी सांगे म्हणतं माल कोणी करणी करते आज सांगे. म्हणजे यांना सोपं आहे सांगणं आणि पटवणं त्या लोकांना, नाही का, ज्यांना फसवायचं. म्हणून सांगतो बालहाट, स्त्रीहाट, जोगहाट. साधू महात्म्यानं ठरवलं तुम्हाला चहा पाजायची सुद्धा इच्छा नाही काका, पण तो साधूने ठरवलं, तो वट्यावर आला, त्यानं सांगितलं भैया तेरे घर का चाय पीने का मन कर रहा है, कोई बात नहीं बाबा चाय पी लो. चहा बनते तोपर्यंत भैया आप बहुत दिलदार हो, पर तुझे तेरे ही लोग फसाते. जी बाबा सही बात है बेटा, एक बात बोलू? बोलो ना बाबा. भैया पूरा ब्राह्मण पाड़ा गांव घूम के आया हूँ, किसी के घर के चाय भी नहीं पिया और किसी के पास से 1 रुपया नहीं लिया, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है. बाबा मागा ना काय पाहिजे? काय नाही भाऊ, आम्ही साधू लोक आहेत, नर्मदा परिक्रमाला जाय राहिनो. असं कर, साधू लोगों को भोजन करवा दे. मग आपल्या असं वाटस भोजनच सांग राह ना भाऊ, आपल्या शेतकरीसनं काय राहत, गहू गोटा घरमा पडेलच राहतं, 2-4 आदला गहू दे दिसू, तोरणी दाय घरनी शे दाय दे दिसू, जेवण होई जाई डाळ भात नाही का, आणि तांदूळ येस ना तिलो पूर्णा पूर्वाय राह ना घरेच ना तांदूळ येस ना इथला नेतात तांदूळ येऊ ना